तर हा व्हिडिओ नाही का प्रत्येक ग्राफिक डिझायनर आणि फोटोग्राफर मित्रांसाठी. तर तुम्ही पण लॅपटॉप घेऊ का कम्प्युटर घेऊ या शोधामध्ये तुम्हाला समजत नाही. खूप जणांना प्रॉब्लेम आहे की आम्ही लॅपटॉप घेतला पाहिजे का कम्प्युटर घेतला पाहिजे. तर आज मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि महत्वाची गोष्ट सांगतो. जर बाहेर गावी असन हॉस्टेलला असतील आणि तुम्हाला सारखं बाहेर जाणं येणं असतं, घरी नसता तुम्ही, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन लॅपटॉप आहे. पण जे घरून काम करतात त्यांना घरनं डिझाईन वगैरे करायचे, शिकायचे, व्हिडिओ एडिटिंग करायचे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे नाही का डेस्कटॉप आहे, म्हणजे कम्प्युटर आहे. आता फायदे तोटे पण तुम्हाला नॉर्मल सांगतो मी. आता कसं आहे, तुम्ही जर लॅपटॉप घ्यायला गेले ना, ते बजेट पण तुम्हाला जास्त जातं आणि त्याच बजेटमध्ये एक तुम्हाला चांगला परफॉर्मन्सचा नाही का कम्प्युटर येऊन जातो. आणि लॅपटॉपचं कसं असतं, तुम्हाला अपग्रेड करायचं नाही का खूप मर्यादित पर्याय आहे. तसं तुम्हाला कम्प्युटरमध्ये नाही का तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये रॅम पण वाढू शकता, ग्राफिक कार्ड बी टाकू शकता, स्टोरेज बी वाढू शकता. तसं लॅपटॉपमध्ये बी तुम्हाला काही मर्यादित ऑप्शन आहे. स्टोरेजसाठी तुम्ही एक्स्ट्रा SSD वगैरे घेऊ शकता, पण प्रोसेसर वगैरे चेंज करता येत नाही तुम्हाला, डिस्प्ले चेंज करता येत नाही. तसं डेस्कटॉपमध्ये तुम्हाला पाहिजे IPS पॅनल वगैरे जे काही स्क्रीन आहे, समजा तुम्हाला मोठी स्क्रीन पाहिजे ते तुम्ही तिथं अपडेट करू शकता. तर एवढीच गोष्ट आहे की तुम्हाला डेस्कटॉपला सारखं इकडे तिकडे न्यायला पर्याय नसतो. पण तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स पाहिजे, चांगले हेवी सॉफ्टवेअर यूज करायचे तुम्हाला, व्हिडिओ एडिटिंग असेल, मोठे मोठे सॉफ्टवेअर असेल, त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन म्हणजे नाही का डेस्कटॉप आहे, कम्प्युटर आहे. त्यामुळे तुम्ही ते घ्या. लॅपटॉप कोणासाठी, जे बाहेर गावी वगैरे आहेत त्यांच्यासाठी. बाकी व्हिडिओवर तुम्हाला मी दाखवणच फायदे तोटे काय त्याचे. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी ना आपल्या भावाला फॉलो करा आणि तुमचा सेटअपचा फोटो नाही का कमेंट बॉक्स मध्ये नक्की पोस्ट करा.